गिर गया हेलीकॉप्टर। टूट गया गिर गया हेलीकॉप्टर। पुण्यातून एक अतिशय मोठी बातमी समोर येते। पुण्यातल्या पौड परिसरामध्ये एक भलं मोठं हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। या हेलिकॉप्टर दुर्घटनेला अवघा अर्धा तासच झालेला आहे। अर्ध्या तासापूर्वी हे हेलिकॉप्टर या ठिकाणी कोसळल्याची घटना घडली आहे। ही दुर्घटना घडत असतानाच ही घटना घडण्याच्या काही वेळ आधीपर्यंत हे हेलिकॉप्टर त्याच भागामध्ये काही वेळ घिरट्या घालत होतं। त्यामुळेच इथल्या स्थानिक नागरिकांना थोडासा संशय आला होता। इथल्या नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये त्याला कैद करण्याचा प्रयत्न सुद्धा केला। त्यामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याची दृश्य सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। प्राथमिक माहितीच्या आधारावरती हे हेलिकॉप्टर जे आहे ते घोटावड्याच्या दिशेने येत होतं आणि त्याच वेळी काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये जे 3 लोक होते ते आता जखमी झाल्याचं कळतंय, कारण या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह आणखी 3 नागरिक होते। यापैकी 2 जणांची प्रकृती जी आहे ती गंभीर असल्याची माहिती मिळते। पायलट होता तो सुद्धा अतिशय गंभीर प्रकारे जखमी झालाय। या घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक गावकऱ्यांनी जे आहेत ते मदतीसाठी हे सगळे गावकरी धावले होते। त्याचबरोबर पोलिसांना आणि अग्निशमन दलाला सुद्धा बचाव कार्य करण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं। या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झालेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडत आहे। ज्या भागामध्ये ही दुर्घटना घडली त्या ठिकाणचं सुद्धा वातावरण अतिशय खराब असताना हे हेलिकॉप्टर हवेमध्ये उडालच कसं, त्याने उड्डाण कसं काय केलं, कुणाच्या परवानगीने उड्डाण केलं, असे सगळे प्रश्न यामध्ये आता उपस्थित झालेत। कारण हे हेलिकॉप्टर कोसळण्याच्या आधी यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळते आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टर कोसळलं। त्यामुळे नेमका बिघाड काय झाला होता हे अद्याप समोर आलेलं नाहीये। हे हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीचं आहे, ते कुठे नेमकं जात होतं याबाबतची सुद्धा माहिती नाहीये। कारण जे जखमी झालेले आहेत त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत बोलण्याच्या मनस्थितीत सध्या नाहीयेत। मात्र बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हे हेलिकॉप्टर जो काही तांत्रिक बिघाड झाला, या तांत्रिक बिघाडामुळे कदाचित या हेलिकॉप्टरचा स्फोट देखील होऊ शकतो असं सांगण्यात येतंय। त्यामुळे गावकऱ्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलाय। सध्या तरी बचाव कार्य सुरू आहे आणि जे 4 जण यामध्ये गंभीर जखमी झालेत यांना सुद्धा रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलंय। ही सगळी प्राथमिक माहिती सध्या हाती आली आहे। या घटनेमध्ये आणखी पुढे काय माहिती हाती येते, हे हेलिकॉप्टर जे आहे ते कोणत्या कंपनीचं आहे, ते कुठे चाललं होतं, या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी कोणी दिली होती, याबाबतची माहिती काही वेळातच आपल्या समोर येतील। त्यानंतरचे सुद्धा अपडेट टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतच राहू। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी।